हाय एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडी. तर आज का नाही पहाटेच्या 8 वाजता आम्ही रानात होतो, रानात आहे का नाही. आणि सकाळी आम्ही 6 वाजता उठलो, आंघोळ्या केल्या, तोंड धुतली, दात घासली आणि पहाटे 8 वाजता का नाही डायरेक्ट रानात आलो. तर कोण कोण आलाय? मी आणि मावशी. काका येऊन आताच का ना आम्हाला याला ही उपटून देऊन गेल्या. तर भरपूर असं हिथून तिथून सारं उपटलं तर म्हणजे ह्याकडं त्याकडलाच कोपाट तिकडं आहे आपलं. मी एकदम इकडं तालीच्या कडला आहे. म्हणजे मी आल्या आल्या का नाही लागतंय म्हणून का ना थोडंसं इथं 2-3 ढिगारं हिथून इकडं उपटलं होतं. पण लय ओलं होतं ना, किचकिचच होती. त्यामुळं मग मी बसली तोडायला. मग काकानं का सुक्कं सुक्कं होतं तसं का नाही सुकायला बी घातलं आणि इथून तिथूनच तोडून दिलं, उपटलं. आता काका गेल्यात घरी. मग म्हणलं चला आता आम्ही पाण्याच्या बाटल्या ही ते आणल्या त्या आम्हाला पियाला. आणि मस्त आता एक एक पाट्या शेंगा झालेल्या आहे त्या दोघींच्या पण, मावशीच्या आणि माझ्या. हो का हिथून मी तोडलं. बया माझं पैसं पडलं होतं. हो का माझं पैसं पडलं होतं इथं 20 रुपये. इथं माझ्या चॅपला इथं बसली होती मी. नाही तर माणसानं रानात कुणाचं गावलं, कुणाचं नाही गावलं बाई, माझंच पडलं होतं. नाहीतर तुम्हाला लगेच माणसानं आमचंच पडलं ना आमचंच पडलं. पण तुम्ही कुठं रानात आहे? तुम्ही एवढ्या रानात लवकर येणार पण नाही. मी तर आले. हो का माझी पाण्याची बाटली पण मी इथं झाकून ठेवली याला खाली, दिसली का? आणि हो का सुपारीची पुडी पण ठेवली. सुपारी खात खात आपलं गाणं म्हणत. पण लय बाया असल्यावर करमत. आणि एकत्र शेंगा तोडायच्या असल्या का नाही उरकतच नाही. त्या ढिगारा घालायचा मध्ये ना. इथंच ठेवते बाटली याला पुरून. नाही तर काय होईल माहिती आहे का, कुणीतरी घेईन माझी बाटली. चप्पल घालते. अजून काय लय टाइम नाही झाला. पाणी नसतं ना दिलं तर याला भुसभुशीत निघलं असतं. आता ह्यो कडाचा सारा तेवढा राहिला एक उपटायचा. पण म्हणलं आधी ही कड लावावी आणि पुन्हा मग ही उपटून काढावे त्या. तर आज मावशीने मीच आहे. बघू मावशीच्या माझ्या एवढं झालं त्या बरं का शेंगा. आता मावशीच्या बघू किती झाल्या त्या. मावशीनं बी याला उपटलं तर अयो माझ्या एवढंच झालं त्या की लय मावशीला हात हाय की लय सरा तोडते त्या की. याला कुठं टाकताय तुम्ही? हो का इथून इकडं का नाही आज आम्ही याला उपटलेलं आहे. तर आणि ही पहिलं आहे, हे कालचं परवाचं. अजून ती हिरवळ दिसतं ना ते पण आहेत. म्हणजे अजून दोन दिवस तर सहज जातं या. काल पूनमताई पूजाताई त्यांच्या बरोबर आलो होतो ना आम्ही, तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये. आणि त्यांच्या मागं मरणाची कामं असते ती या झाड लोटण ही तीन. त्यामुळं उशीर होत आहे. बरं उन्हात येते त्या. मग मी डोकं चालवलं. मी म्हणलं तुम्ही या बाय कवा यायचंय तेव्हा. म्हणलं आमचं आम्ही येरवाळी जातो. मग आलो आम्ही लवकर निघून. हे मुंगळं तर काय वैताग देते. तर मला चावलं ना ओल्या रानात काय खरंच नाही. आता त्याला खवळून सोडलंय. आता ते चावल्याशिवाय राहणारच नाही मला. पांढरी साडी माझी लई खराब होईल. पांढरीच म्हणते ही नवीन साडी आहे, खराब होईल म्हणून स्टॉल टाकते या. भले डोक्याला तेल लावत नाही बरं का मी. पण आज मावशीनं मला तेल लावलंय, पूनमताईच्या मम्मीनं. नको म्हणलं मला, डोकं लय तापन म्हणलं तेलानं. तर ऐकलंच नाही त्यांना. माझ्या डोक्या हो का हिथंच तेल बदा होतलं. पण मी डोक्यावर घेत नाही, मला सवय नाही डोक्यावर घ्यायची. मग लय ऊन लागायला लागल्यावर घ्यायचं की मग डोक्यावर.
तर पूनमताईचा फोन आला होता जेवायला या म्हणून. मी म्हणलं आणा रानातच भाकरी. तर त्या म्हणल्या रानात नको म्हणल्या, या इथंच पोट भरून ही ती खाचन. मी म्हणलं नको आहो म्हणलं, जाण्या येण्यातच सगळा टाईम जाईल म्हणलं. तर ऐकनातच त्या, आणि लय बी नाही म्हणून वाटत ना. त्यांना लय कारणं सांगितली कसं आणायचं असं तसं. निलेश दादाची काहीतरी तब्येत बरी नाही वाटतं. मग आता खरं का खोटं मला बी माहीत नाही, कारण मी आहे रानात, ते आहे ते सगळेजण घरी. फोन तर आला होता, मी बी होय होय म्हणलं, नाही गेली घरी, कारण भूक पण नाही लागली अजून, आणि जाण्या येण्यातच टाईम जाईल. पुन्हा एकदा खाल्लं का नाही पुन्हा चालायचं मग माझ्या लय जीवावर येत आहे. आणि उन्हाच्या अगोदर जेवढं काम होईल तेवढं होतं या. पुन्हा उन्हात तानाचं ही पण करू वाटत नाही. तर पूनमताईनं माझ्यासाठी वाटतं अंडी तळूनच म्हणते शिजवून ठेवल्यात. मला म्हणत होतं तुमच्यासाठी अंडी शिजवल्या ती ही ते. मी मला कशाला शिजवायचे अंडे म्हणलं, जे आहे ती खाल्लं असतं म्हणलं. आणि रानामध्ये चटणी भाकर सुद्धा लय गोड लागते. मग त्यांना मी म्हणलं होतं ठेसा बिसा काहीतरी घेऊन या, तर त्या नाहीच म्हणते. त्या आता घरीच या म्हणतात जेवायला. मावशीला मी म्हणलं की काय करायचं, तर त्या होय बी म्हणा नाही तर नाही बी म्हणा नाही. त्या ते काका पण गेला आताच घरी, ते पण म्हणत होतं घरी जाऊन पोटभर जेवण करून यायचं, रानात किती आणायचं किती नाही, पाणी परत याचा बाटल्या ही ते भरून. पण अजून पाणी आम्ही पिलोच नाही. मी जाता तेवढं एका बाटलीतलं थोडं घोटभर पिली, नाहीतर नाही अजून पाणी ओढलं. याला उपटून आता अर्ध्या अर्ध्या पाट्या शेंगा झालेल्या आहेत त्या. बघू आता माझं प्लॅनिंग आहे, आता पोरांना सुट्ट्या लागतेल्या सण्याला आणि कावीला जावं म्हणते कुठं तर खुरपाय बिरपायला, आहे का नाही. घरात बसून तर काय करावं आता, लय खर्च वाढत येणार आहे. आता ह्याच्या अगोदर तर काय वह्या पुस्तकं दप्तरं सगळं, दप्तरं नाही पण पुस्तकं ही ते गणवेश मोफत होतं. आता मोफत काय नाही, आता इथून पुढं खर्च चालू झाला. कारभारी तर काय कामालाच नाही, तर कारभारी आहे तर घरी म्हणून मी आली इकडं शेंगाला. नाही तर सुट्ट्या पडल्यावरच यायचे होते, पण काय उगाच रिकामं येऊन बी उगाच उरावर येऊन बसू वाटत नाही. ह्यांना कामं मरणाचे आपल्याला कामं करून देत नाही ते काय नाही त्या. मग वाटतं आपण काम करत नाही, उगाच शंभरात मासे घोटमळून तिथंच बसण्यापेक्षा म्हणलं चला रानात. म्हणून सकाळ सकाळ निघून आलो मेन मावशी. आता त्यांची कामं झाले ते वाटतं आता जेवणं करायला आम्हाला बोलवलं. आता जेवणंही करायचे आणि पुन्हा रानात अजून यायचं. आता मी तर इमान मोडलाच टाकलाय मोबाईल, फोन करतेली ये जेवायला म्हणून. एकदा पातीवरनं उठलं ना मग हलू पण वाटत नाही. आणि त्यांच्या संग यायचं म्हणलं ना मग ते आपल्याला काय करून बी देत नाही. त्यांची ती कामं करते ते, मग तिथं करमत पण नाही. म्हणजे रानात आलं तर हो का ते घरी आहे त्या तोपर्यंत रानात आल्यावर हो का एवढी अर्ध्या अर्ध्या पाट्या तर शेंगा झाल्या का नाही तेवढंच. घरी बसून तर काय केलं असतं. आणि तेवढा टाईम पण नाही झाला अजून. 8 वाजल्यापासून यायला उपटलं आणि तोडल्या. आता वाजलं त्या बघा किती वाजलं तुम्हाला सांगते, तर आता वाजलं त्या 9:30. मग काय लगेच भुका लागतात वय, चहा पिलोय आणि आलोय निघून. तर चला मग आता बघू काय होतं या. अजून एकदा पूनमताईला फोन करून म्हणते रानातच भाकरी घेऊन या. ऐकलं तर ठीक, नाहीतर मग आता आपल्याला जायला लागेल, आहे का नाही. भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये.